आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या, शासनाच्या घोषणा, अनुदानातले बदल, खरेदी धोरणे आणि बाजारभावांमधील हालचाल सर्व काही तुम्ही पाहणार आहात एका व्हिडिओच्या माध्यमातून। शरद पवारांना पुन्हा राज्यसभा खासदारकी देण्यास काँग्रेस आणि उभाटाचा विरोध, भाजपात जाण्याची भय। देशातील राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या 37 जागांसाठी 16 मार्च रोजी मतदान होणार आहे। त्यात महाराष्ट्रातील 7 जागांचा समावेश असून राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्या खासदारकीची ही मुदत संपत आहे। आईने सांभाळ केलेल्या मुलाला वडिलांचे नाव आणि जातीची शक्ती नाही, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय। केवळ आईने सांभाळ करून वाढवलेल्या मुलाला वडिलांचे नाव, आडनाव तसंच वडिलांची जात लावण्यास भाग पाडू शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय उच्च न्यायालयाने दिला आहे। 7-12 उतार्याचा गोंधळ संपणार, प्रत्येक खातेदाराच्या नावासमोर आता स्वतंत्र क्षेत्र नमूद होणार। राज्यातील ज्या शेतजमिनीवर एकापेक्षा जास्त खातेदार आहेत अशा सामायिक खात्यांमधील प्रत्येक शेतकऱ्याच्या नावावर त्याच्या हिश्श्याची जमीन स्वतंत्रपणे नमूद करण्यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 85 नुसार विशेष मोहीम राबवण्याचे आदेश दिलेले आहेत। सगळंच मोफत मिळाल्यात लोक कामं करतील का? रेवडी संस्कृतीवरून सर्वोच्च न्यायालयाने फटकारले। मोफत अन्न, सायकली, वीज देण्याऐवजी रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचा राज्यांना सल्ला। आजपासून वयवंदना कार्ड मोहीम, 70 वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत उपचारांचे संरक्षण। नाशिक जिल्ह्यातील 70 वर्ष व त्यापुढील वयाच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी वयवंदना कार्ड तयार करण्याची विशेष मोहीम शुक्रवार 20 दिनांकापासून सुरू होणार असून ती 13 मार्च पर्यंत राबवण्यात येणार आहे। ऊसाच्या FRP पोटी खासगी कारखान्यांकडून बँक गॅरंटी, रक्कम थकल्यास बँक गॅरंटीतून वसुली, शेतकऱ्यांना व्याजासह रक्कम देणार। ठराविक मुदतीमध्ये FRPची रक्कम न दिल्यास या बँक गॅरंटीमधून शेतकऱ्यांना व्याजासह ती देण्यात येईल। बँक गॅरंटीतून देखील रक्कम न देता आल्यास संबंधिताच्या स्थावर व जंगम मालमत्तेमधून ही रक्कम वसूल करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत। इंटरनेट इतके स्वस्त करणार AI, मुकेश अंबानींची 10 लाख कोटींची महागुंतवणूक। शेतकरी ते दुकानदार प्रत्येकाच्या मदतीला आता AI येणार। पिकांवरील रोग ओळखता येणार, सल्लाही देणार। भारताला प्रगती करायची असेल तर बुद्धिमत्ता भाड्याने घेऊ नये। लाडक्या बहिणींना योजनेतून वगळण्याचा डावपेच कोणाचा? नवीन KYCची प्रक्रिया बंद, पण अधिकृत घोषणा नाही। OTP सर्व्हरच्या खेळखंडोब्यात KYC रखडली। KYC तांत्रिक कारणांमुळे किती महिला वगळण्याची आकडेवारी समोर नाही। रेल्वे मंत्र्यांचे मराठवाड्याकडे दुर्लक्ष, मुंबई, पुणे आणि नागपूरला प्राधान्य, पर्यटन राजधानीचा विकास खुंटला। मुलांना 3ऱ्या इयत्तेपासूनच AIची ABCD, AI पॉवर हाऊस बनवण्यासाठी कॉलेज आणि शाळेतील अभ्यासक्रम बदलणार। कापूस वेचणीला आता मजूर मिळणार, किडीनंतर वेचणीचा खर्च वाढला, प्रति किलो 12 ते 15 रुपयांचा दर। नाशिक पुणे लोहमार्गावरून पुन्हा रणसंग्राम, हक्काची रेल्वे हिसकावू देणार नाही, संगमनेर अकोले ग्रामस्थांचा निर्धार। सोलापूर जिल्ह्यातील 36 ग्रामपंचायतीच्या 47 जागांसाठी लागणार पोटनिवडणुका, 13 सरपंचांची होणार थेट जनतेतून निवड। अवकाळीचा फटका आणि उन्हाचा चटका, लाल मिरची आग ओकतय। लाल मिरचीचे दर गगनाला, तर पावसामुळे दर्जा खालावलेली मिरची कवडी मोल भावात। नागपूरमधील कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या वर्षी या काळात 40 किलो भरतीचे 40 ते 50 हजार पोते दररोज यायचे, परंतु यावर्षी आवक 10,000 पोत्यांपर्यंत थांबली। ही आवक जानेवारी ते एप्रिल या काळात होते। तब्बल 30 वर्षांनी रमजान महिना फेब्रुवारीत आल्याने उन्हाची तीव्रता कमी जाणवणार। सन 1995 नंतर तब्बल 30 वर्षांनी रमजान महिना फेब्रुवारीत आला आहे। आळेफाटा उपबाजारात कांद्याची विक्रमी आवक, 1 नंबर कांद्याला 181 रुपयांचा भाव। उपबाजारामध्ये मंगळवारी कांद्याची विक्रमी आवक नोंदवली गेली। एकूण 18,640 कांदा पिशव्यांची आवक झाली। नागपूर जिल्ह्यात टंचाईवर उपाययोजनांची सरबत्ती, मंजुरीसाठी 83 कोटींचा आराखडा। 1170 गावांमध्ये टंचाईसाठी 3000 उपाययोजना, आराखडा मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे रवाना। गेल्या 4 वर्षात जिल्हा परिषदेने टंचाई आराखड्यात एकही नवीन बोरवेल मंजूर केली नव्हती। फ्लशिंगच्या माध्यमातून जुनेच बोरवेल रिचार्ज केले जात होते, मात्र या वर्षीच्या आराखड्यात 153 बोरवेल घेण्यात आलेले आहेत। भीमाशंकर अभयारण्यामध्ये हद्दीत अनधिकृत दुकाने हटवली, भाविकांसाठी सुविधा उभारणीचा मार्ग प्रशस्त। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर वनविभागाची मोहीम, 288 कोटींच्या आराखड्याला चालना मिळणार। अजित पवार यांच्या विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल 9 दिवसात येणार। 2 फ्लाईट रेकॉर्ड्सपैकी DFDR मधील माहिती मिळवण्यामध्ये यश, खासगी विमान कंपन्या आणि विमानतळांची ऑडिट होणार।
8,300 लालपरींचा नवीन ताफा येणार. या वर्षाअखेर एसटी आर्थिकदृष्ट्या सुदृढ होईल. परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक या मंत्र्यांना विश्वास. शक्तीपीठ महामार्ग मोजणी दरम्यान तणाव. पोलिसांनी महिलेचे मंगळसूत्र तोडल्याचा राजू शेट्टी यांचा आरोप. मोजणी दरम्यान पोलिसांकडून गैरवर्तनाचा आरोप. राजू शेट्टी आक्रमक. संतप्त शेतकऱ्यांनी डिझेल ओतून तीव्र आंदोलन छेडले. डिजिटल क्रांतीला ब्रेक. 52,000 शेतकऱ्यांची महाविस्तार AI कडे पाठ. शेती हायटेक करण्याची शासनाची धडपड. कृषी विभागाच्या ॲपची उपयुक्तता दुर्लक्षित. प्रशासनाकडून चिंता व्यक्त. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात वरई लागवडीला बहार. शाश्वत शेतीसाठी वरदान. कमी पावसातही दमदार उत्पादन. खडकाळ जमिनीत तग धरणारे पीक. हिरसड मावळ खोऱ्याकडे वरईकडे शेतकऱ्यांचा कल वाढला. महाराष्ट्रासह 22 राज्यांमध्ये एप्रिलपासून SIR. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना निवडणूक आयोगाने पत्र दिले. नांदगाव तालुक्यातील 59 ग्रामपंचायतीचा कार्यकाळ 4 दिवसात संपणार. प्रशासक नियुक्तीबरोबरच प्रभाग रचनेला सुरुवात. इच्छुकांना निवडणुकीची प्रतीक्षा कायम. अटींचा लगाम. सौर स्वप्नांचा झटका. 50 ते 60% ग्राहक संकटात. 12 महिन्यांच्या सरासरी वीज वापराची अट. MERCच्या नियमांचे उल्लंघन. 13 फेब्रुवारीपासून महावितरणाच्या पोर्टलवर सौर प्रकल्पाची क्षमता मंजूर करताना मागील 12 महिन्यांच्या सरासरी वीज वापराची अट टाकण्यात आली आहे. या निर्णयामुळे राज्यातील 50 ते 60% सौर प्रकल्पांचे काम रखडले असून PM सूर्यघर योजनेला मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. म्यानमारचे लेमन. भारतीय तुरीच्या मानगुटीवर शुल्कमुक्त आयात धोरणाचा शेतकऱ्यांना जबर फटका. दर सरासरी 1,000 रुपयांनी कोसळले. एप्रिल ते डिसेंबर 2025 या काळात 6.17 लाख टन आयात केली. केंद्र सरकारने जानेवारीमध्ये 4 लाख टन तूर आयातीला मान्यता दिली. त्यामुळे म्यानमारमधून 2 लाख टन तर मोझंबिकामधून 40,000 टन, टांझानिया व मलावी या 2 देशांमधून 25,000 टन अशी एकूण 2.65 लाख टन तूर मार्चपर्यंत आयात केली जाणार आहे. रविवारी 2 जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज. राज्यातील तापमानात वाढ होऊन ऊन वाढण्याची शक्यता. राज्यातील काही भागात ढगाळ हवामानामुळे किमान आणि कमाल तापमानात काहीसे चढ उतार दिसून येतील. पुढील 5 दिवस राज्यातील काही ठिकाणी ढगाळ हवामानाचा अंदाज देण्यात आला आहे. कांदा बाजारभावांमधील घसरण तात्काळ रोका. कांद्याबाबत उपाययोजना न केल्यास 23 तारखेपासून चांदवडला आमरण उपोषण. कांद्याला बाजारभाव मिळत नसल्यामुळे शेतकरी संतप्त होत असून शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेता चांदवडला प्रहार संघटनेसह इतर सर्व पक्षीयांनी उडी घेतल्यामुळे येणाऱ्या काही दिवसात कांदा प्रश्नावर चांदवडला भडका उडण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता मुळा मुठा नद्यांच्या पूररचनेचे होणार फेरसर्वेक्षण. निळ्या आणि लाल पूररेषेमुळे रखडलेल्या प्रकल्पांच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा. जलसंपदा विभाग अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली 12 जणांची समिती. डिंबे धरणातून घोडशाखा कालव्याला पाणी सोडण्याच्या हालचाली. बैठकीत सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता. आंबेगाव तालुक्यातील पाणी टंचाईची तीव्रता वाढत असताना डिंबे धरणाच्या डाव्या कालव्यातून घोडशाखा कालव्याला पाणी सोडण्यासाठी माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी कुकडी पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. शेतकऱ्यांवर यंदा दर घसरणीचे नवे संकट. पंढरपुरात टोमॅटो 10 रुपये किलो. उत्पादन भरपूर मात्र दर कमी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोका, शेअर करा आणि अशा दैनंदिन शेतकरी बातम्या अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा.